आज या श्रीरामनगरमध्ये राम जन्मोत्सव साजरा झाला। या राम जन्माचं महत्त्व काय? प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये या प्रभूचं नामचिंतन घडावं। महिला विनंती आहे की रांगेमध्ये प्रसाद घ्यावा। गर्दापणातून वाळ्यासाठी फार कमी माणसं आहेत म्हणून म्हणले की रामनामे पापे जाती, रामनामानं पाप जाता। रामनामामुळं माणसाचं जीवन छान घडतंय। प्रभू नामामध्ये खूप ताकद आहे। रामतत्तो अधिकम नाम नीतो निश्चिता मयाहा। काय म्हणले? रामचंद्र प्रभूनं अयोध्यात आणली, पण रामचंद्र प्रभूच्या नामानं भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ करतोय। म्हणून म्हटले की नामाग्नीने नजळे ऐसे पाप कोणी नाही केले। वाल्मिकी बहुत पाप जोडिले, परी नाही उरले नामापुढे। कोणी पाप केलं नाही। वाल्मिकी ऋषीनं खूप पाप केलं, परंतु रामनामाचं अनुष्ठान जप केलं आणि जप केल्यामुळे या बाल्याचे वाल्मिकी ऋषी झाले आणि त्यांनी रामचंद्र प्रभू जन्माच्या अगोदर रामायण कथा ही लिहिली। हे नामाचं महत्व आहे। आज जन्मोत्सवाच्या निमित्तानं हा परिसर सर्व रामनामाने गजबजून गेला। या ठिकाणी स्वातीताई काळे यांचं सुंदर सांप्रदायिक कीर्तन झालं। या कीर्तनातून प्रबोधन सर्वांकरता झालं। म्हणून या मंदिराकरता प्रत्येकाने एकत्र येऊन या मंदिराची सुधारणा केली पाहिजे। या मंदिराकरता दान केलं पाहिजे। संपत्ती देवानं दिली आहे, एक दानी करावी, एक भोगावी, नाहीतर ती नाश पावते। दानम भोगो नाशः यो न ददाती यो न भुंक्ते तस्या तृतीया गतयोर भवन्ति वित्तस्य। संपत्ती दान केली नाही आणि भोगही घेतला नाही तर ती नाश पावते। भगवंताकरता दान केलं, सुखाचे भोग प्राप्त होतात। म्हणून या प्रभूच्या मंदिराकरता सर्व भक्तगणांनी या ठिकाणी दान केलं पाहिजे। नामस्मरण इथे येऊन केलं पाहिजे। या प्रभूला एक नमस्कार केला पाहिजे। एक नमस्कारात ताकद आहे। वंदनान मंगलान वाप्ती अर्चनात अच्युतम पदम आधी व्याधी हरिद्रनाम दुःख दारिद्र्य नाशनम। एक प्रभूला, एक संताला नमस्कार केला, कधी दारिद्र्य येत नाही, कधी भौतिक लोकांची पीडा होत नाही, कधी जरा व्याधी होत नाहीत। नामस्मरण आपल्या या प्रभूच्या प्रांगणामध्ये घडावं, घरी घडावं। या सर्व भक्तांचं कल्याण होण्याकरता हे प्रभू मंदिर आपण प्रभू रामचंद्र भगवान की जय।